प्रेक्षक हो नमस्कार. मैत्र शब्दांचे या यूट्यूब चॅनलवर मी संगीता जोशी तुमचं मनापासून स्वागत करते. याआधी आपण सद्गुरू या विषयावर थोडं बोललेलो आहोत. त्याच विषयाला धरून थोडंसं पुढे जाऊयात. सद्गुरूंची महती हा मागचा व्हिडिओसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवलेला आहे. जो आपल्याला ऐहिक जगाचं ज्ञान करून देतो, भौतिक विद्यांचं ज्ञान करून देतो तो गुरु, आणि जो अध्यात्म मार्गावर मार्गदर्शन करतो, आपल्याला परमार्थात पुढे घेऊन जातो तो सद्गुरू. परमार्थ या शब्दाचा जर आपण फोड केली तर परम अर्थ, जीवनाचा जो उदात्त अर्थ आहे तो परमार्थ आहे. जीवनासाठी जे आपल्यासाठी नेमून ठेवलेलं संतांच्या मते आपण माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपण परमार्थ साधणं, आपण उदात्त पद्धतीनं जीवन जगणं, हे आपल्या जीवनाचं ध्येय संत सांगतात. आपण व्यक्ती म्हणून आपलं व्यक्तिमत्व उंचावणं संतांना अभिप्रेत असतं. ते मार्गदर्शन आपल्याला सद्गुरू करत असतात. त्यांचे सद्विचार आपल्यामध्ये बदल घडवून आणत असतात. संत स्वतः पूर्ण काम असतात, साधनेने परिपक्व असतात, ज्ञानी असतात, आनंदी असतात. त्यांच्याजवळ समाधानाचा ठेवा असतो आणि म्हणूनच ते आपल्या शिष्यांकडून कसल्याही मोबदल्याची अपेक्षा करत नाहीत. ऐशा कळवळ्याच्या जाती करी लाभा विडंबळेती. असे जे संत महात्मे सत्पुरुष सद्गुरू आपल्याला मार्गदर्शन करत असतात, आपल्यामध्ये बदल घडवून आणण्यास त्यांचे विचार सक्षम असतात. कारण त्यांच्या मागे, त्यांच्या विचारांच्या मागे त्यांच्या सद्विचारांचा, त्यांच्या साधनेचा जोर असतो. त्याच्यामुळे आपण त्या विचारांचा जर विचार केला, त्या विचारांचा, त्यांच्या बोधाचा जर अभ्यास केला तर आपण सुद्धा आनंद कसा मिळवायचा हे त्यांच्याकडून शिकू लागतो. खरं तर मंडळी, आनंद कसा मिळवायचा, समाधानी कसं राहायचं हे जर आपल्याला शिकायचं असेल तर आपल्याला जीवनामध्ये परमार्थाशिवाय, अध्यात्माशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. आपल्या जर सामान्य माणसाचा विचार केला ना तर आपल्याला सतत काहीतरी हवे नको पण आहे आणि ते न संपणार आहे. आपल्याला मनासारखं काही मिळालं की आपण आनंदी होतो आणि मनासारखं जर मिळालं नाही तर आपण दुःखी होतो. ते इतकं क्षुल्लक असतं की एखादी आपल्याला साधं कोणी, आजकाल निगेटिव्ह म्हणतात, कोणी निगेटिव्ह बोललं, आपल्यावर टीका केली, कोणी नकारात्मक आपल्यावर बोललं, आपल्या कपड्यांविषयी काहीतरी कमेंट केली तरीही आपण दुःखी होतो. इतकं आपलं सुखदुःखावर हेलकावे खाणारं आपलं मन इतकं अस्थिर आहे. आणि अशा अस्थिर मनाला समाधान कसं मिळणार, आनंद कसा मिळणार? म्हणून मग अशा अस्थिर मनाला स्थिर करणं हे आपण संतांकडून, त्यांच्या सद्विचारांमधून शिकायचं असतं. आणि मग अशा विचारांनी आपण जेव्हा अभ्यास करत जातो, अशा विचारांचा अभ्यास करत जातो, तेव्हा आपोआप आपला आचार सुधारतो, आपलं मन ऊर्जावान बनतं, ताकदवान बनतं, हळूहळू ते स्थिर व्हायला लागतं, आनंदाचा ठेवा हळूहळू जवळ यायला लागतो. एखाद्या खोलीत जर खूप अंधार असेल तर तो अंधार आपल्याला काही वाटीवाटीनं बाजूला काढता येत नाही. अगदी एक सोपा मार्ग असतो, त्याच्यामध्ये एक छोटा दिवा लावा. उजेडाचा दिवा लावला की तिथून अंधार नाहीसा होणार आहे. आपल्याला नेमकं तेच करायचं आहे. सद्विचारांचा दिवा लावला की आपल्याला आनंद सापडणार आहे. एखादं लहान मूल असतं की नाही, ते कसं असतं, ते अतिशय आनंदी असतं, निर्व्याज असतं, निष्पाप असतं. त्याच्या मनामध्ये कोणाविषयी कुठलाही आकस नसतो, विकार नसतो. त्यामुळे ते सतत आनंदी असतं, स्वतःच्याच आनंदात असतं, स्वतःच्याच चालत असतं, स्वतःशीच हसत असतं, खेळत असतं. त्याचं सुख कशावरच अवलंबून नसतं. आपल्याला अगदी नेमकं हेच शिकायचं आहे. विनाकारण आनंदी कसं राहायचं हे आपल्याला संतांकडून शिकायचं आहे, सद्विचारांमधून शिकायचं आहे. मग हे सद्विचारांमधून आपण कसं शिकायचं, हा सत्संग आपण कसा मिळवायचा, तर याचे 3 प्रकार आहेत बरं का. पहिला वर्ग म्हणजे प्रत्यक्ष सत्पुरुषांचा सहवास, पण तो फार दुर्मिळ आहे. कारण मुळात सत्पुरुषांचा सहवास मिळणं कठीण आहे आणि त्यातून जर सत्पुरुष सापडलेच, आपला त्यांचा योग आलाच, तर आपण त्यांना ओळखणं अवघड आहे. कारण आपल्या सामान्य दृष्टीला त्यांची विद्वत्ता नजरेस येणं, समजणं खूप अवघड असतं. बरेच वेळा वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा, असे हे सत्पुरुष आपल्याला ओळखूसुद्धा येत नाहीत. त्यांची विद्वत्ता ते झाकलेली असावे अशा पद्धतीनं झाकून ठेवतात, जगासाठी बावळा वेश धरून राहतात. त्यामुळे त्यांची विद्वत्ता ओळखणं थोडं अवघड आहे.
सत्संगती मिळवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे सद्विचारांचा, सत्पुरुषांनी लिहिलेल्या ग्रंथांचा अभ्यास. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांचा, वचनांचा, प्रवचनांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्यामध्ये आमूलाग्र बदल घडून येतो. आमूलाग्र हा शब्दसुद्धा खूप छान आहे बरं का. आमूलाग्र म्हणजे मूळ काय आहे, आपल्या विचारांचं मूळ, आपल्या वागण्याचं मूळ आपल्या विचारात असतं. ते मूळ जिथं बदलतं तिथं अग्र म्हणजे आपलं वागणं सुद्धा बदलतं. विचार बदलले की आचार बदलतात आणि मग आमूलाग्र आपल्यामध्ये बदल घडून येतो. सत्संगती मिळवण्याचा तिसरा मार्ग जो असेल तर संतांनी सांगितलेल्या साधनाचा सहवास. मग काही संतांनी नाम सांगितलं असेल, काहींनी ओंकार साधना सांगितली असेल, कुणी सोहम साधना सांगितली असेल. त्या साधनेचा निष्ठेने अभ्यास केला तर आपल्यामध्ये परिवर्तन घडून येतं. अशा पद्धतीनं सत्संगती आपल्यामध्ये बदल घडवून आणत असते. आपल्याला आनंद कसा मिळवायचा हे शिकवत असते. आनंदी राहण्याचा मार्ग सत्संगतीत लपलेला आहे. ह्या विषयावर आपण पुढेही अनेक व्हिडिओ करणार आहोत. आजच्या भागात इथेच विराम घेऊयात. परत भेटूयात मैत्र शब्दांचे च्या पुढील भागात. तोपर्यंत जय जय सद्गुरू.